नमस्कार. आषाढ महिना सुरू झाला की सण आणि उपवास हे सगळं चालू होतंच. तर आज मी तुमच्यासाठी आणला आहे उपवासाचा ढोकळा. तर त्यासाठी मी सर्वात आधी एका बाउलमध्ये 1 कप भगर आणि 2 चमचे साबुदाणा घेतला आहे. तो आता छान आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. बारीक छान वाटून घेऊयात. आता मी ह्या पिठामध्ये अर्धा कप दही आणि 2 चमचे तेल घातले. आता ह्यामध्ये छान पाणी घालून आपल्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात मी आलं आणि मिरची ठेचून घातलेली आहे. त्यात मीठ घातलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये ना इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे. त्यामुळे आपलं मिश्रण छान फर्मेंट होईल. ते एका प्लेटमध्ये घेऊन आपल्याला छान ते वाफवून घ्यायचं आहे. ते वाफवून झाल्यानंतर आपला ढोकळा छान असा फुलतो. आता त्यावर मी जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी घातली आहे. वरून थोडं लाल तिखट गार्निशिंगसाठी घातलेलं आहे. बघा, थंड झाल्यावर याचे छानपैकी असे काप पडतात आणि किती छान मऊसूद आणि डिलिशियस ढोकळा आपला रेडी आहे. थँक्यू.